तर अशोक या खेळाडूंसाठी 1000 रुपये आले होते कॅश प्राइज, ते देखील द्यायचं आहे अशोक यांना जे तुमच्या संघामध्ये होते अशोक. आणि तदनंतर अमर पवार यांना देखील 500 रुपयाचं पारितोषिक हे देखील आपण देतोय त्यांच्या कॅप्टनला. आणि आपण जाऊया फायनलच्या मॅचमध्ये आणि त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक तुषारजी सोनावणे आणि मनीष दादा पाटील उपस्थित असतील. धन्यवाद. चला मॅचच्या दिशेने जाऊया, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. फायनलची मॅच सुरू होते. एका बाजूला जर पाहिले गेलं अक्षित 11 टेंबिवली बॅटिंग करत असताना आणि दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड या संघाला आपण पाहत आहे. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, स्ट्राईक एंड वरती प्रतीक पाटील. पहिला बॉल हवेत खेळला, मिस्टामिक स्ट्रोक आहे, विकेट जाण्याची दाट शक्यता, लॉंग ऑनला टिपलाय जेल आणि पहिल्याच बॉलवरती प्रतीक पाटील सर्वात मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिसते. विकेट नेहमी खंबीर साथ देते हो त्याला वसंत भाई चव्हाण. पाहिलं गेलं तर चेंडू कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यष्ट्यांवरती हाताळायचा आहे, हाच प्रयत्न गोलंदाजाचा प्रामाणिक राहिला. आणि त्याच कारणास्तव पहिल्याच बॉलवरती राकेशला एक महत्त्वाची विकेट मैदानाच्या जात असताना दिसते, ती म्हणजेच प्रतीक पाटीलची. पहिल्या दिवसात जर पाहिलं गेलं तर ज्यावेळेला टेंबिवली संघाने वर्चस्व गाजवलं होतं त्यावेळेला जर पाहिलं तर प्रतीक पाटीलचं एक फार चर्चेमध्ये राहिलं नाव होतं. परंतु आजच्या फायनल डेमध्ये प्रतीक पाटील कुठेतरी जर पाहिलं तर शांत राहिले, जास्तीत जास्त धावा करताना मैदानाच्या आतमध्ये दिसले नाही. परंतु परेशने आजच्या दिवसात चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. या टीमचे कॅप्टन म्हणून एक चांगला रोल ते अदा करतायत. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत इनेट नंबर 3 वन डाऊनसाठी. अर्थातच जर पाहिलं तर रोहन यांना आपण पाहणार आहात. पहिल्याच बॉलवरती विकेट घेऊन आत्मविश्वास वाढलेला दिसतोय तो म्हणजे राकेश या बॉलरचा. आणि याच तर खरं आत्मविश्वासाची गरज होती फायनलच्या मॅचमध्ये. चांगला उल्लेख रॉयल स्टनर मीरा टीमचे अगदी जर पाहिलं तर यश याने केल्या. गेल्या वर्षी आम्ही स्पर्धा खेळलो होतो, परंतु तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्ही पटकावलेलं होतं. परंतु यंदा आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या मानाच्या पालघर जिल्ह्यातील स्पर्धेमध्ये पटकवायचं आहे. आणि तोच प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आतापर्यंत रॉयल स्टनर मीरावड संघ पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना राकेश यांना आपण पाहत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले स्ट्राईक एंडवरती रोहन यांना आपण पाहत आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल रोहनला आता मात्र या मैदानावरती. बॉलर या षटकातील पुढचा बॉल हवेत खेळला, बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडॉन क्षेत्ररक्षक आतमध्ये आहे, त्याचा फायदा बॅटिंग करण्या टीमला झालाय. परंतु पाहत असताना क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचत आहेत आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न चालवलाय परंतु नाही जमलं त्या ठिकाणी. आता जर पाहिले गेले तर तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला आणि 3 धावा प्रयत्न म्हणजे जर पाहिलं तर यशस्वी राहिलेले आहेत. वेट अँड वॉच. परंतु जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन रिप्ले आपण पाहता. समोरच्या दिशेने खेळलेला फटका होता, मिडॉन आतमध्ये होतं. त्यानंतर लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पुढे आले, चांगली फिल्डिंग त्याच्या बाजूला फेकी झाली. 2 धावा तर कंप्लीट केल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न होणार होता परंतु जर पाहिलं तर जशी उभेतनी फेकी केली आणि अगदी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये त्याचा फायदा बॅटिंग करण्याच्या संघाला झाला. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये मागे गेले, हिट केला तो म्हणजेच एस टी रक्षकाने. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर धावा या रनिंग बिडून विकेटच्या जोरावरती 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धावेच्या माध्यमातून आता सुरुवात होते धावफडकावाची, ती म्हणजेच अक्षित 11 टेंबिवली संघाची, ती म्हणजे 3च्या क्रमांकावर जाते. रोहनने चांगली सुरुवात केली, 3 धावेची स्ट्राईक एंडवरती. आता मात्र परेश गोराटकर यांना आपण बघणार आहात. या टीमचे एक महत्त्वपूर्ण खेळाडू आणि एक टीमचे कॅप्टन देखील आपण पाहू शकतात. ओव्हर द विकेटने फुल लेनचा बॉल होता, चांगली दिशा या बॉलवरती दिली गेली. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि एकाच धावेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. प्रत्येक आऊट झाल्यानंतर परेशने जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि यापूर्वी जर पाहिलं तर पतू बॅकरच्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये मला वाटतं प्रतीक नव्हते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होते की एक खेळाडू जर उपस्थित नसेल तर जे काही आपल्या खेळाडू असतात त्यांना घेऊन आपल्याला चालायचं असते. आणि खरोखरच प्रतीक नसताना सुद्धा ती मॅच जिंकून दाखवली. आणि यापूर्वी देखील आपण पाहिलं प्रतीक लवकर आऊट झाले, ती सुद्धा मॅच जिंकून दाखवली. तो धाडस आहे टेंबिवली संघामध्ये. बॉल या षटकातील पुढचा बॉल. इथे जर पाहिलं तर चांगला फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिझनला, विकेट जाईल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये परतावा लागेल रोहनला डगआउटच्या दिशेने. नेहमी खंबीर साथ देते हो त्याला वसंत भाई चव्हाण.
विजय. मैदानाच्या आतमध्ये दुसरा धक्का त्या लागलेला आहे अक्षित 11 टेंबिवली या संघाला. धाफडगावरती धावा लागल्या गेल्या ते म्हणजे 4च्या घरामध्ये. चांगलं गुणलेख केलेलं आहे ते म्हणजे विजयजी कांबळ्याने. सुप्रीम स्कोरर आहेत आणि नेहमी जर पाहिजे तर बोटपोट्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहत आहेत. संजयजी म्हात्रे यांचं श्रेय नेहमीच संजयजी म्हात्रे सरांना असते, कारण की ज्याप्रमाणे ज्यांनी आपल्याला घडवले त्याचं जर पाहिलं गेलं तर नाव होणं गरजेची गोष्ट आहे. आणि खरोखर जर पाहिलं तर गुरुदेव पाचंगे यांचे देखील कौतुक करावं लागेल. चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांनी अदा केली. अंकित पवार असतील, आदित्य असतील, अगदी जर पाहिलं गेलं तर नेहमीच विजयजी कांबळे यांच्या माध्यमातून हे स्कोर घडवण्याचा प्रयत्न राहतोय. धावफटकावर धावा 4 लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिल्यातील आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले, 2 विकेट प्राप्त केलेत मैदानाच्या आतमध्ये राकेश याने. जबरदस्त संघाची बांधिलकी आज जर पाहिले तर बांधणी केलेली आहे, ती म्हणजेच रॉयल्स टर्नर मिरवड संघाच्या माध्यमातून. पाहूया त्या मॅचमध्ये कोण विजेता संघ होईल याची प्रदक्षिणा प्रत्येक जण करतोय या मॅचमध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल जर पाहिले तर खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये मोनिश पाटील आलेले आहेत आणि पहिल्याच बॉल या ठिकाणी जर पाहिले तर फुलटोस बॉल मिस केला आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता केली जाते. पहा प्रत्येक स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते आणि याही स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पंचांची भूमिका ही व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळाली. विरलजी नायर सर, विशालजी अगदी पाहिलं नाईक सरांना आपण पाहत आहेत आणि त्याचबरोबर ललितजी भोईर, बंड्या सरांना आपण पाहत आहेत. तिन्ही पंचांची चांगली भूमिका कालच्या 3 दिवसापासून आपण पाहिलं गेलं तर 4 दिवसामध्ये आपण पाहिलं रुपेशजी मेस्त्री सरांना प्रत्येकांची चांगली भूमिका अदा केली गेली. षटकातील शेवटचा बॉल गोलंदाज तयार. स्ट्राईकेटवरती मोनिश पाटील. फुलटॉस बॉल ऑन साईडला दिशा दिले. डीप विकेटला प्रोटेक्शन आहेत, परंतु जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते आणि अशा रीतीने बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतील धावा 4. मोनिशच्या बॅटमधून आलाय चौकार. निलेश चव्हाण, चेतन पाटील आहेत त्या जोडीला. भावेश म्हात्रे, मनीष म्हात्रेची साथ आहे दादाला. समाजसेवक आहे हा नेता, गोरगरिबांचा असा दाताला नावाला, हाताला नावाला. अरे असं जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. चौकार जाईल तेव्हा जाईल, परंतु आम्हाला आमच्या संघासाठी धावा बनवायच्या आहेत. हाच जर पाहिलं तर हेतू मैदानाच्या आतमध्ये मोनिश पाटील असो किंवा परेश गोरटकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. मिळतील धावा शेवटच्या बॉलवरती 4. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धाफडगावरती लागल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना अक्षित 11 टेंबिवली या संघाला आपण पाहत आहेत. पहा प्रत्येक षटकारिकरिता अक्षित 11 जर पाहिलं तर संघाचे अगदी जर पाहिलं तर पुरस्कर्ते अर्थातच जयमलाल एंटरप्राइजचे प्रोप्रायटर निलेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी टीम अक्षित 11 टेंबुली संघाला 500 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. पण गेल्याही स्पर्धेमध्ये हेच कॅश प्राईज होतं, याही स्पर्धेमध्ये हेच कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपल्या परिसरामध्ये एखादा मोठा संघ उपस्थित झाला असेल तर त्याला प्रेरित, त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये निलेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून केलं जाते. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावा धाफडकीवरती 8 झाल्यात. आता मात्र षटक क्रमांक 2मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना दिसला मिस्टर शोएब. पहिल्या षटकात तर जबाबदारीचं षटक हाताळलं गेलं ते म्हणजेच राकेशच्या माध्यमातून. आणि ज्याप्रमाणे जर पाहिले तर षटक क्रमांक 2मध्ये आता पुन्हा एकदा शोएब यांना आपण बघतायत. षटकातील पहिला बॉल स्ट्राईकेटवरती परेश. ऑप्सिकच्या बाहेर शबाल झाले. इथे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप बाकवास कव्हर केला. एकच सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय, परंतु एसटी रक्षक देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळते. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये एकच धावेवरती साठीच व्हावं लागेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगावर जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. आपण प्रिन्स मूवीची क्लिअरिटी पाहतायत. चंद्र या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर दाखवला जातो. हीच क्वालिटी आहे प्रिन्स मूवीची. आणि त्याच कारणास्तव पाहिले तर त्यांच्या क्वालिटीला पाहत असताना सलगचं दुसरं पर्व आपण जरूर पाहता त्या स्पर्धेचं आणि प्रिन्स मूवीचं देखील. प्रत्येक षटकारिता 500 रुपयाचा कॅश प्राईज, त्याचबरोबर 3 चेंडू जर 3 षटकार आले कशाही प्रकारचे तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज सन्माननीय निलेशजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. कॅश प्राईज तर महत्त्वाच्या असतात, परंतु त्याहून महत्त्वाचं असणारं ते म्हणजेच धावा.
धावा या वेगाने बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजेच अक्षित 11 टेंबुली संघाला. गोलंदाज तयार, स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे चांगला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक नाही आहे, बॉल गॅप मध्ये जाईल, थेट सीमा पार. मुनीसच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. मिळतोय मान, दादाला मिळतोय मान, दादाला मिळतोय मान. नेहमी खंबीर साथ देते हो त्याला वसंत भाई चव्हाण. थँक्यू. आदरणीय सन्माननीय सागर तेलीकर साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आदरणीय सन्माननीय सागर तेलीकर साहेब आपण यायचंय व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवरती सिंगल आले आणि लगेचच चौकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलेला आहे बॅटर मोनिश पाटीलने. पाच संघाच्या जबाबदारीला ओळखून आता मात्र बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिंगल, डबल, चौकार, षटकार ही तर एक जमेची बाब क्रिकेटच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहायला मिळते आणि तोच चौकार या ठिकाणी येताना दिसतोय. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दफड जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा, 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. प्रथम बॅटिंग करत असताना अक्षित 11 टिंबिवली या संघाला आपण बघतात. हे पाच जुचंद्र परिसरातील आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना दीपेंद्र तिने टाकलेला बॉल होता. बॅट स्विंग इथे चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनून राहतील, बॉल थेट निघून जाईल सीमारेषे पार. चौकारानंतरचा आलाय मोनीच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. हो त्याला वसंत भाई चव्हाण. अरे हे काही अन्याय होता, केला जाऊन जातोय स्वतः. तोडच नाही त्याला, तोडच नाही त्याला. अरे असं जिंकणे जसा टाकला तसाच पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज मोनिश पाटीलने. आलाय त्याच्या बॅटमधून षटकार आणि षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दफडक्या जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. हे पहा प्रेक्षक आपण पाहतात, प्रत्येक स्टँडवरती आपल्याला प्रेक्षक वर्ग ची गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते. आपण बघतायत नागेश काकाचं हे मैदान, अफलातूनरित्या आपण पाहतायत दत्ताली जुचेंद्रचं हे मैदान. आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर या मैदानावरती भरपूर स्पर्धा यांच्या अंगामध्ये आपण पाहिलं. भरपूर बिझी मैदान हे आपल्याला नेहमीच पाहिलेलं आहे. जुचेंद्रचं क्रिकेट असं आहे, एकदा डे क्रिकेट सुरू झालं की शेवटपर्यंत आपण डे क्रिकेट पाहतो, परंतु एकदा डे क्रिकेट कुठेतरी संपलं तर लगेच नाईटचे आयोजक रेडी होत आहेत. आणि त्यानंतर जशी पतू पॅकरची पहिली स्पर्धा झाली त्यानंतर आपण ही स्पर्धा पाहतात उपमुख्यमंत्री चषक, त्यानंतर लगेच JPL येईल, त्यानंतर आणखीन जर पाहिलं तर एखादी कालांमध्ये मोठमोठ्या स्पर्धा येतील. कल्पेशजी भोईर जे पत्रकार आहेत पेशाने ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर उद्घाटन समारंभ पार पाडला गेला. यस, वेळेचं बंधन असेल प्लीज मी विनंती करतोय, भरपूर टाइमपास होतोय आणि याची दक्षता घ्यावी. निखिलजी पाटील मॅन फ्रॉम मालजीपाडा त्यांचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे चांगला बॉल आहे, तेवढा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल, एकदम गंभीर केली जाईल आणि एकच धावेवरती या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दफड जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20च्या घरामध्ये 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. षटक क्रमांक दुसरा आपण बघताय, शोहेबने आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केलेल्या आहेत, म्हणजे प्रत्येक बॉलवरती धावा येताना दिसत आहेत. प्रिन्स मेवीच्या माध्यमातून आपण बघतायत दाखवलं जातं, टेलिकास्ट केलं जातं या संपूर्ण पालघर जिल्ह्याची मानाची स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक आणि त्यामधील असणाऱ्या या 12 बाईक्स आपण जरूर पाहत आहेत. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, 20 धावा दफडकावरती लागल्या गेल्या. षटकातील पुढचा बॉल यावेळेला जर पाहिले गेलं तर चांगला बॉल आहे, टप्पा चांगला आहे, नियंत्रण या बॉलवरती पुरेपूर होतं. ज्या वेळेला बॅट फिरवली परेशने स्वतःवरती नाराज झालेले आहेत. ज्याप्रमाणे बॅट स्विंग होतं, बॉल थोडासा वरून गेला आणि त्याच्यानंतर बॅट थोडीशी खालून आली, त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता होते. 1.5 चेंडू कंप्लीट झालेले आहेत. आता मात्र जर पाहिलं तर शेवटचा 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा शोएब तयार झाला आहे. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा, थोडंसं हे षटक महागड राहिलं. पहिल्या षटकात 8च धावा होत्या आणि राकेशने जवळपास 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. अंतिम बॉल ऑन साइडला स्लॉट मध्ये होता, पाठवायचा होता पार्किंग प्लॉट मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतायत या टीमचे कॅप्टन यश जाधव, त्याने टिपला झेल आणि मैदानाच्या आतमध्ये परेडचा संपलाय खेळ. षटकाच्या समाप्तीनंतर
चांगली सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठत असताना धावा फडकावरती लागल्या गेल्या ते म्हणजेच 20च्या घरामध्ये 10ची सरासरी तर गाठलेली आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पण विकेट गेलेत, परंतु आता मात्र चांगल्या भागीदारीची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे अक्षित इलेव्हन टेंबिवली या संघाला. चला ज्यावेळेला तिसऱ्या ओव्हरला पुन्हा एकदा सुरुवात होईल निशांजी पाटील त्या ठिकाणी सज्ज असतील. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 20 धावा. 10च्या सरासरीनं आतापर्यंत 20 धावा बनवल्यात अक्षित इलेव्हन टेंभवली या संघाने. या मॅचमध्ये प्रतीक पाटील महत्त्वाच्या मॅचमध्ये लवकर बाद झाला आणि तदनंतर परेश गोराटकर देखील बाद झाला, रोहन बाबरे बाद झालेत, परंतु मोनिशला या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल कारण त्यांच्या बॅटमधून धावा आलेत. 2 चौकार आणि 1 षटकार देखील आपण पाहिला. नवीन फलंदाज आदित्य भोईर या मॅचमध्ये दाखल झालाय. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 4 षटकामध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील, चांगलं टोटल सेट करावं लागेल कारण रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने या क्रीडा स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना सर्वांना इम्प्रेस केलंय. त्यामुळे या मॅचमध्ये या संघाला चांगलीच कामगिरी करावी लागेल. असं म्हणतात ना, तुझं पंख दिले देवाने गे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवे राने, जा ओलांडून अडथळे सारे. या मॅचमध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून टेंभोली संघाला पुढे जायचं आहे, परंतु एका बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड जिद्दी क्रिकेट आणि संघर्ष क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती दानिशा गोलंदाज पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोनीसाठी विकेट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, वेगाने हा चेंडू टाकलाय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि यावेळेस अगदी चेंडू खाली राहिला होता. मोनीश स्वतःवरती निराश होता कारण या चेंडूवरती तो मोठा फटका खेळू शकला असता. काय जबरदस्त टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. आज जर पाहिलं तर हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचा वापर केलाय आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगलं चित्रीकरण या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. हो, यावेळेस चेंडूला फ्लिक केलाय. वा वा वा, सुरेख फटका, जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी धमाकेदार षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बॉटमहँड या फलंदाजाचा खूप चांगला आहे आणि तो बॉटमहँडचा खूप चांगला वापर करतो आणि ज्या खेळाडूचा बॉटमहँड चांगला असतो ना त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. मोनिशच्या बॅटमधून या मॅचमध्ये धावा आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. गोलंदाज दानिश पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे दितेश, त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणखीन एक घनागती स्ट्रोक, येतोय चौकार. नेहमी खंबीर साथ देती हो त्याला वसंत भाई चव्हाण. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळली होती, लॉंग ऑनला वॅकेड एरिया होती आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे स्ट्रेट हिट आपल्याला पाहायला मिळाला. मोनिशच्या बॅटमधून या मॅचमध्ये खोला टाकला होता, डिग आउट केलं अगदी समोरच्या दिशेने. गोलंदाज दानिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील खोलात टाकलाय, पुन्हा एकदा गॅपमध्ये केले सलगचा दुसरा चौकार. वा मोनिश वा, काय बॅटिंग करतोय. आणखीन एक तडाखा मोनिश पाटीलच्या बॅटमधून. केळी काही अन्याय होता हाकेला धावून जातोय स्वतः. तोडच नाही त्याला, तोडच नाही त्याला. अरे असं जिंकण्याची मात्र दादा यो आता फेमस लय झाला. थँक्यू. असं जिंकण्याची काय फटका खेळलाय, बॉटम एंडचा काय वापर करतोय फलंदाज मोनिश पाटील. कमालीचा स्ट्रोक सजवलाय आणि एक क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. इथे जर पाहिलं तर क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये ऋतिक मात्र यांना देखील दाखवलं जातं आणि खरं तर संपूर्ण विभागातील क्रीडा रसिक या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. काय जबरदस्त बॅटिंग या मॅचमध्ये मोनिश पाटील करतोय कारण स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती जेव्हा विश्वास असतो ना तेव्हा दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही आणि आज आत्मविश्वासाने आणि निर्भीडपणे बॅटिंग करते मोनिश पाटील या मॅचमध्ये. काय बॅटिंग करतोय, परंतु टेलिकास्ट पहा. वा, प्रिन्स मूवी कमाल दाखवतोय हाय डेफिनेशन कॅमेऱ्याच्या माध्यमातून.
स्विच केलाय पुन्हा एकदा गॅप मध्ये, सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. मोनिश पाटीलची बॅटिंग आवडली आहे का? आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे मोनिश पाटीलच्या बॅटिंग साठी. लय झाला दादा यो आता फेमस लय झाला आता जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. काय जबरदस्त स्विचिटचा फटका मोनिश पाटीलच्या बॅट मधून. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं ना विजय सर, फक्त 20च धावा होत्या, परंतु या षटकामध्ये 18 धावा आलेत. मोनिश पाटील 33 धावांवरती खेळतोय 10 चेंडूमध्ये 33 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. खरं तर सेमीफायनलच्या मॅचमध्ये ज्या दानिशच्या गोलंदाजीचा बोलबारा राहिला होता, अगदी त्याच्या विरोधात आक्रमण या मॅचमध्ये केलाय. जबरदस्त बॅटिंग. दानिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. समोर मोनिश पाटील अगदी या मॅचमध्ये गरजलाय हा फलंदाज. त्याच्या विरोधात पुन्हा एकदा हा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कोला टाकला होता स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु समोर सापडलेला आहे का? नाही. इथे जर पाहिलं तर स्क्वेअरलेग रिजनमध्ये खेळले होते. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात, परंतु रनिंग बिटवीन द विकेट कमालीची पाहायला मिळते. 2 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या आकड्यावरती. बरोबर 20 धावा या षटकामध्ये मनीष पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. काय जबरदस्त कमबॅक केलाय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं ना तर रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाने अधिराज्य गाजवलं होतं. मोनिश पाटील मैदानावरती आलाय, अक्षरशः बरसलाय. फायनलच्या मॅचमध्ये काय बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. निशांजी सामना कुठला आहे हे जाणून घेऊन खेळायचं असतं. त्याला पाणी पटवून द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि तेच ओळखून आता एका बाजूनं मोनिशचा खेळ चालू झालेला आहे. प्रतीक बाद झाले, परेश बाद झाले आणि त्याचमुळे 2 खंदे फलंदाज बाद झाल्यानंतर ती जबाबदारी उचलायची. बघा या ठिकाणी रिप्ले पाहतोय आपण. प्रत्येक स्ट्रोकवर त्याचं परफेक्शन पाहायला मिळालं. काय बॉटम हँड त्यांचा आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचा फोर्स प्रॉपर लागतोय. उलटा स्ट्रोक देखील तितकाच चांगला त्यांनी सजवला होता. म्हणजे मागच्या षटकावर वचक पूर्णता मोनिशची दिसून आली होती. बघा यावेळेस स्टंप टू स्टंप अटॅक केला जरूर होता, पण बॅट इन्व्हॉल्व होती. त्याच मी अपील फेटाळली. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 40, 3 गडी बाद. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. दानिशच्या विरोधात धावा आले तब्बल 20 धावा. महत्वाच्या मॅचमध्ये 20 धावा दानिशच्या विरोधात फलंदाज मोनिशने घेतल्यात. परंतु आपल्या व्यासपीठावरती जाऊया. फॉलो गँग आगरी चषकाचे आयोजक प्रथमेश म्हात्रे, संदेश किनी, तदनंतर भावेश म्हात्रे, हे सर्व आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून आगरी चषक आयोजित केलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं ना तर जिग्नेश दादा म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. ऋतिक म्हात्रे यांना देखील तुम्ही पाहताय. सर्व फॉलो गँगचे मेंबर्स आज उपमुख्यमंत्री चषकाच्या व्यासपीठावरती आलेत आणि जिग्नेश दादा म्हात्रे यांचा वाढदिवस देखील ते साजरा करतायत. जबरदस्त कार्य. आणि फॉलो गँग यांचा जरूर उल्लेख करावा लागेल मनीष सर. खरं तर आगरी चषक त्यांच्या माध्यमातून आणि केला जातो जिग्नेश दादा म्हात्रे यांचा. खूप खूप धन्यवाद. फॉलो गँग प्रथमेश म्हात्रे, संदेश किनी, भावेश म्हात्रे, ऋतिक म्हात्रे सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मी मगाशी उल्लेख केला फॉलो गँगचा. खरं तर आगरी चषक त्यांच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित केलं जातं आणि खरं तर आगरी समाजातील खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळत असतात. आणि आणखीन त्या चषकामध्ये जर आपण एक विचार केला ना त्या स्पर्धेमध्ये समालोचक देखील आग्रही असतात आणि अंपायर देखील आग्रही असतात. म्हणजेच आगरी कोळी आणि आदिवासी समाजातील खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळत असतात. असे फॉलो गँग आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळाली. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती अजीब खान आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहत आहे आदित्य भोईरला. ओ यावेळेस वाचण्याचा प्रयत्न केलाय. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. हा दबाव आहे मनीष सर या मॅचमध्ये, कारण मागील षटकामध्ये ज्या 20 धावा आल्यात ना त्याचाच दबाव याही षटकामध्ये जाणवतोय. वाचण्याचा प्रयत्न केला अजीब खाननं आणि ते चेंडू टाकलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती.
41 धावा. चांगल्या स्थितीमध्ये अक्षित 11 टेंबोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडी परिसरातील बलाढ्य संघ आज पालघर जिल्ह्यातील जुचंद्र गावामध्ये दाखल झालाय आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. वरती धावा 41 धावा पाहायला मिळतात. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. कमी अवधी आहे आपल्याकडे वेळेअभावी आपण 4 षटकांचे सामने खेळवतोय. हा फायनलचा सामना आणि मनीष सर मी मगाशी उल्लेख केला. खरं तर या मॅचमध्ये टेंबोली संघाने कमबॅक केला पहिल्या डावामध्ये असंच म्हणावं लागेल. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. प्रतीक पाटील, परेश गोराटकर, रोहन बाबरे हे महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. परंतु मोनिश पाटीलनं काय बॅटिंग केली आहे. अगदी तो मैदानावरती आला आणि त्याच्या माध्यमातून वन साइड हिरो सारखी त्यांनी बॅटिंग केली आहे या मॅचमध्ये. कोणाला तरी जबाबदारी घ्यायचीच आहे आणि ती जबाबदारी मोनिशने घेतली. तुम्ही संघामध्ये का निवडले गेलेले आहात तर तुमच्याकडे काही ना काहीतरी आहे आणि ते तुम्हाला त्या वेळेत द्यायचे जेव्हा इतर सहकारी ते देऊ शकत नाहीये. आणि म्हणून अंतिम फेरी पुढे करायची आहे. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकायची आहे आणि या मैदानातून जर अभिमानाने बाहेर जायचंय तर मग तो खेळ तुम्हाला द्यावाच लागेल. आणि मोनिशने खरंच तुम्ही उल्लेख चांगला केला. वन साइड रोल त्यांनी अदा केलेला आहे. पण अजूनही शेवटचं षटक बाकी आहे आणि प्रतिस्पर्धी संघ जर आपण रॉयल स्टर्नर्स मिरावडचा विचार केला तर मुख्यत्वे या स्पर्धेमध्ये फलंदाजीच्या बाबतीत अग्रेसर राहिलेला आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न अक्षित 11 टेंबोली संघाचा दिसतोय. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत आणि मला असं वाटतंय की 55 पर्यंत मजल जायला हवी अक्षित एंटरप्राइजेस टेंबोलीची. अजीब खान षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी आले होते परंतु ते दुखापतग्रस्त झालेत. खरं तर त्यांना भरपूर मोठा क्रॅम्प्स आला आणि त्यामुळे ते मैदानाच्या बाहेर जात आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यश जाधव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अजीबनं काय जबरदस्त गोलंदाजी केली होती या क्रीडा स्पर्धेमध्ये. कारण त्याच्या नावावरती देखील विकेट राहिल्यात आणि इकॉनॉमिकल त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु फायनलच्या मॅचमध्ये तो दुखापतग्रस्त झालाय आणि रॉयल स्टर्नर मीरा रोडसाठी ही गोष्ट त्यांच्या हिताची नाही आहे असंच म्हणावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती यश जाधव आणि स्ट्रायकिंग एंडवरती आदित्य भोईर. कमी गतीने चेंडू टाकलाय. आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न. हा चेंडू चांगला होता. 22च्या स्वरूपात धाव मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती. काय जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आजी सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा गणू. खरं तर आयोजकांना देखील कृताकृत्य झाल्यासारखं वाटलं असेल कारण त्याने ज्या पद्धतीनं या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलंय ना, यशस्वी क्रीडा स्पर्धा. खरं तर रात्रीचे 2:30 वाजलेत तरी देखील क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कारण तुम्ही पाहताय उपमुख्यमंत्री चषक 2025चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे माझे कर जुळती. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा धन्यवाद. कारण कोणतीही क्रीडा स्पर्धा क्रीडा रसिकांशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही आणि प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये प्रेक्षक मायबाप त्या स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात. त्यामुळे प्रेक्षकांचा देखील आभार व्यक्त करावा लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती यश जाधव. पहिला चेंडू त्याचा खूप चांगला राहिला होता. संघाचा कॅप्टन आहे आणि या मॅचमध्ये त्याने स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे या मॅचमध्ये. यश जाधव बॉलिंग ट्रॅकवरती. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. रॉयल स्टर्नर मीरा रोड गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो यावेळेस खोला टाकला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. मोनिश पाटील शांत राहिला या चेंडूवरती कारण त्याच्या विरोधात यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. यश जाधवचं कौतुक करावं लागेल कारण त्याचा महत्त्वाचा गोलंदाज मनीष सर इथे इंजोर्ड झाला आणि कर्णधाराने स्वतःकडे जबाबदारी घेतली आणि जबाबदारीची जाणीव असलेला कर्णधार या षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा यश जाधव. हो यावेळेस फुल टॉस बॉल टायमिंग करू शकलेलं नाहीत. उबेद खान मुन्ना चेंडूपर्यंत पोहोचतायत. वा जबरदस्त झेल कंप्लीट केलाय मुन्नानं. फलंदाज मोनिश पाटील निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. कुणाल तडियलने तो झेल टिपला. विकेट किपर म्हणून कुणाल तडियल आपण पाहतोय. खरं तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस मी उल्लेख यासाठी करेन की यश जाधव जे कॅप्टन आहेत
ते मात्र मागच्या डावामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळाले नव्हते. पण मी त्यांना प्रश्न विचारला की कॅप्टन सुद्धा मागे का राहतोय, कारण उत्तम दर्जाची गोलंदाजी यशची आपण सातत्याने पाहिली आहे आणि त्याचं प्रमाण त्याने या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये दिलंय. जबरदस्त गोलंदाजी यश जाधव करतायत, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा आल्या होत्या. इथून धावा थांबणं गरजेचं होतं आणि तेच कार्य मैदानावरती यश जाधव करतायत, कारण ज्या फलंदाजाच्या बॅटमधून मनीष धावा आलेत ना, त्याच मोनिश पाटीलला बाद केलं या मॅचमध्ये. नवीन फलंदाज मोनिश पाटील यांचे बंधू मनीष पाटील मैदानावरती दाखल झालेत आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 42 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन या षटकामध्ये जर पाहिलं ना तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मनीष पाटील मैदानावरती दाखल झालाय आणि तो स्ट्रायकिंग एंडवरती असेल. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 42 धावा. चांगल्या स्थितीमध्ये अक्षित 11 टेंबोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आणखीन धावा बनवाव्या लागतील या मॅचमध्ये. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय, आणखीन एक चेंडू डॉट. वा, काय गोलंदाजी करतोय यश जाधव, इम्प्रेस करतोय या षटकामध्ये, कारण त्यांचा चौथा चेंडू देखील या षटकामध्ये डॉट आलाय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यश जाधव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, कमी गतीने चेंडू टाकलाय, बॅटची एज कुणालने त्या ठिकाणी मिस्टेक केली आहे. बॅकअपला त्या ठिकाणी उबेद खान मुन्ना होते, फिल्डिंग चांगली आणि ते एकच धाव. या षटकामध्ये धावा थांबल्यात. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे सर, जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात. या मॅचमध्ये अगदी तसंच काही झाले अक्षित 11 टेंबोली या संघाच्या बाबतीत, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये खूप चांगल्या धावा पाहायला मिळाल्या, तब्बल 40 धावा, परंतु या षटकामध्ये केवळ 3च धावा आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती यश जाधव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु हा चेंडू जर पाहिलं ना तर तिसऱ्या पंचानं रेफर केलाय वाईट बॉलसाठी आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील, परंतु हा चेंडू बॅटला ब्रश झालेला आहे आणि ते पंच निर्णय काय, फलंदाज बाद आहे का, तर चेंडू खाली पडला होता, म्हणजेच हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या सत्राचे ते खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती आणि 44 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये रॉयल स्टनर मीरा रोड या संघाच्या विरोधात. धन्यवाद निशांत. निलेश चव्हाण साहेब, स्कोर झालाय, पण स्कोर अपडेट द्या प्लीज. 43 धावा आणि 44 धावांचं टार्गेट. एक वाईट चेंडू आला होता. 43 धावा. विजय कांबळे सर आहेत खरं तर सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये ज्याने गुणलेखन केले, असे गुणलेखक आमच्या सोबत आहेत रॉयल स्टनर मीरा रोड, त्यामुळे व्यवस्थित गुणलेखन या ठिकाणी केलं जाईल. 43 धावा धावफलकावरती आणि 44 धावांचं टार्गेट. थँक्यू. चला आपण दुसऱ्या इनिंगकडे वळणार आहोतच आणि आमच्यासोबत निलेशदादा चव्हाण आणि जिग्नेशदादा म्हात्रे हे दोन्हीही मुख्य आयोजक उपस्थित आहेत. खरं तर निलेशदादा खूप कमी बोलतात, पण मी थोडं बोलतं करण्याचा त्यांना प्रयत्न करीन आणि पाहूया निलेशदादा कसे एक्सप्रेस होत आहेत. निलेशदादा सोपे मी प्रश्न विचारणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील उत्तरं सोपी देण्याची संधी मिळेल. क्रिकेट तुम्ही खेळता का? क्रिकेट नाही खेळत आता सध्या. पण जेव्हा क्रिकेट खेळत नाही, पण जर या नगरीमध्ये आपण आलो, क्रीडा जुचंद्र नगरीचा मनीष म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे आणि जिग्नेश यांनी स्वतः उल्लेख केला की या परिसरामध्ये क्रिकेट हा खेळ हा धर्म म्हणून समजला जातो आणि त्याचमुळे वर्षभरामध्ये मला असं वाटतं की 25 ते 30 टुर्नामेंट्स होतात आणि प्रत्येक ठिकाणी कॅश प्राईज आणि ट्रॉफी असं स्वरूप असते. पण नेमकं बाईक्स द्यायचं हे नेमकं निगडीत तुमच्या मनात कसं आलं की आपण सुद्धा कॅश प्राईज शकलो असतो, 2 लाख 3 लाख 5 लाख हे स्वरूप असू शकलं असतं, पण बाईक्स हेच का आणि ही संकल्पना नेमकी कोणाची? तसं आमचं अगोदर ठरलेलं की कॅश प्राईज ठेवायचं, परंतु मनीषने सांगितलं नाही आपण काहीतरी वेगळं करूया. मग विषय झाला की आपण बाईकची स्पर्धा करूया
याच्यातून आम्ही मग विचार केला कसं काय करायचं. मग ठरलं की 12 बाईक आपण ठेवायच्या. अशा पद्धतीने आम्ही बाईकची स्पर्धा सुरू केली. ही 2023ला आमचं प्रथम वर्ष होतं. हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी काही कारणास्तव आम्हाला मॅच करता आली नाही आचारसंहितेमुळे. ही आम्ही पुन्हा कंटिन्यू करूया. बघा, मुख्यमंत्री चषक होता मागच्या वर्षी आणि आता उपमुख्यमंत्री चषक आहे. म्हणजे सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सन्मानात आपण ही स्पर्धा पाहतोय. क्रिकेटचा खेळ आता पूर्ण भारतभर खेळला जातोय. जसं आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची 2 पर्व पाहिली, ज्या ठिकाणी खेळाडू मालामाल झाले, लखपती झाले. पण आता तरुणांना एकत्रित खेळण्यासाठी सुद्धा क्रिकेटचा खेळ हा ओळखला जातो. त्याचमुळे कसं व्यक्त व्हाल, कारण आपण एकनाथजी शिंदे यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा भरवतोय. हो, आम्ही शिंदे साहेबांच्या समर्थकार्थ ही स्पर्धा भरवतो. अगोदर ते मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही मुख्यमंत्री चषक भरवलं. आता ते उपमुख्यमंत्री. पद काही लागून असते. कधी कोण जिंकते कोण हारते. प्रत्येक पद असेल त्या पद्धतीने शिंदे साहेबांच्या जोडीला आम्ही असणार. म्हणजे एकनिष्ठ ही भूमिका तुम्ही घेणार आहात आणि यानंतर सुद्धा तसंच तुमचं काम सुरू ठेवणार आहात. आणि तुम्हाला दोघांना A1 जोडीला या पुढच्या कार्यासाठी, पुढच्या सत्कार्यासाठी आमच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. चला, आपण 2 बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत म्हणजे चॅटमध्ये, कारण आता अंतिम लढत सुरू करूया. चला, भावेश म्हात्रे आपण देखील यायचं आहे. भावेश म्हात्रे, जरा 2 बॅटर्स पाठवून द्या फास्ट. 2 बॅटर्स लगेच पाठवून द्या मैदानाच्या मॅचमध्ये. भावेश म्हात्रे अशी निलेश चव्हाण यांच्याकडून त्यांच्या मित्रांची अपेक्षा आपण काहीतरी बोलावं, पण इतकी चांगली कामगिरी आहे तर आपण देखील थोडक्यात व्यक्त व्हा. जोपर्यंत बॅटर्स त्यांचा स्टान्स घेत नाहीत थोडक्यात व्यक्त व्हा. म्हणजे तुमच्या मित्रांबद्दल सांगा. चला, एकदम सोपा प्रश्न की ही तुमची मित्रमंडळी जी व्यासपीठावर आहे त्यांची नावं जरी घेतली तरी चालतील आणि त्यांनी आतापर्यंत तुम्हाला कसं सहकार्य केलंय. थोडक्यात मला त्यांनी इतकं सांगितलं की मला जे मित्र मिळालेत ते खरंच मी स्वतःला भाग्यशाली समजतोय की ही मित्रमंडळी मला मिळालेत आणि प्रत्येकाचं मला सहकार्य मिळालं. म्हणूनच खूप चांगलं हे नियोजन आपल्याला पाहिजे. भावेश मात्र या भावेश. बघा, मी माइंड रिडिंग खूप चांगली करतो. मला 10 सेकंदात सांगितलं, मी लगेच मी तुमच्यापर्यंत ती माहिती दिली. तुम्ही हेच मला म्हणालात बरोबर ना, की तुम्हाला जे मित्र मिळालेत ते तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजतात. भरपूर चांगले आहेत भावेश. चला, 2 बॅटर्स पोहोचलेत. बघा, मी जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा न बोलणारा सुद्धा पाहुणा बोलतो आणि मला जिग्नेशला तेच सांगितलं की मी सुद्धा जास्त बोलत नाही, पण जेव्हा मौका मिळतो मी सोडत नाही. क्या बात आहे. भावेश, काय सांगशील? ही भूमिका खूप महत्त्वाची असते. आयोजक ही भूमिका खूप कठीण असते. संघ येतील की नाही, पाहुणे येतील की नाही, प्रेक्षकांना स्पर्धा आवडेल की नाही, हे वेगवेगळे प्रश्न असतात. तर तुमची भूमिका कशी होती? आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलं होते की आज ते येणार होते, पण त्यांना काहीतरी अर्जंट महत्त्वाचं काम आलं म्हणून ते येऊ शकले नाही. म्हणजे त्यामुळे आम्हाला थोडंसं वाईट वाटते की आम्ही त्यांच्या नावाने एवढी मोठी स्पर्धा भरवली आणि ते आले नाही. पण ठीक आहे, तरी ते आले नाही तरी पण आपल्या वसईचे सर्व सदस्य वगैरे आहेत आणि त्यांनी फोन, असं नाही की ते आले नाही म्हणून नाही, त्यांनी फोन करून आम्हाला आमच्या टुर्नामेंटला शुभेच्छा दिल्या. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी मानतो. बघा, ही देखील महत्त्वाची भूमिका आहे. आपण ज्या नेत्याचं खूप चांगला सन्मान करतोय आणि त्यांच्याच पावलावर आपण पाऊल ठेवतोय, त्यांचं जे काम आहे ते काम पुढे घेऊन जातोय, तर सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी देखील फोन करून शुभेच्छा कळवल्यात. याच्यातच आपण आपलं समाधान व्यक्त करायला हवं. आणि काल रात्री त्यांचं पत्रक सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे की ते का उपस्थित राहू शकत नाही, तर नक्कीच भविष्यात पुढच्या उपक्रमाला ते आवर्जून भेट देतील अशीच अपेक्षा आपण व्यक्त करूया. जवळ समालोचक कक्षामध्ये ऐकूया निशांतजी पाटील यांना. थँक्यू. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. 44 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल इनसाइड आउट करत असताना फटका फसलाय. कव्हर पॉइंटला फिल्डर डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. वेदांत पाटीलनं पहिल्या चेंडूवरती अमीर दाफेदरला माघारी पाठवलाय. पहिला धक्का. जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे
चला टार्गेट आहे 44 धावांचा आणि पाहूया टार्गेटचा पाठलाग करता करता पहिल्याच बॉलवर विकेट आहे आणि वेदांतने ती विकेट टेकर ही भूमिका पहिल्याच बॉलवर घेतली आणि त्याचमुळे लगेचच चव्हाण साहेबांच्या चेहऱ्यावर मला स्मिते असं पाहायला मिळालं, कारण रॉयल स्टर्नचा पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती डिपेन राठोड मैदानावरती दाखल झाला. डिपेन राठोडनं देखील या स्पर्धेमध्ये धावा बनवल्यात आणि फायनलच्या मॅचमध्ये त्याला यश जाधवने प्रमोट केला, कारण इथून 44 धावा बनवायच्या आहेत. खरं तर 44 धावा छोट्या देखील असल्या ना तरी त्या भरपूर मोठ्या आहेत या 4 षटकामध्ये आणि इथून फायनलच्या मॅचमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. गोलंदाज वेदांत पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील खोला टाकला होता. चांगला ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली आदित्य भोईरने केली आहे आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते डिपेनला. डिपेनच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 1 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय बॉलला आणि व्ही मध्ये खूप चांगला खेळ खेळतो दीपेन आणि म्हणूनच त्याच गोष्टीचा आढावा घेत असताना स्वतःला सेटल होण्याच्या उद्देशाने त्याने ग्राउंड स्ट्रोक खेळला, स्ट्राईक रोटेट केली आणि आक्रमक फलंदाज उभेदला. संधी मिळाली, धावसंख्या 1 गडी बाद. वेदांत पाटील चांगली गोलंदाजी करतोय. खरं तर त्यांच्या कॅप्टनने देखील उल्लेख केला होता, वेदांत आमच्या संघामध्ये दाखल झाला आणि तेव्हापासून जर पाहिलं तर आमची गोलंदाजी बहरली आहे आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आमिर दाफेदारला त्यांनी बाद केलाय. स्ट्रायकिंग एंडला उबेद खान मुन्ना. संचार निर्णयाला चॅलेंज केलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आणि या ठिकाणी टेक्निकल सपोर्टचा वापर केला जाईल. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील की चेंडू वाईट बॉल आहे की नाही. आणि इट इज अ वाईट बॉल. हा वाईट बॉलच आहे. खरं तर रिव्ह्यू गमावलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला परंतु टेक्निकल सपोर्ट घेतला. आमच्या तिसऱ्या पंचांनी माहिती दिली की हा चेंडू वाईट आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. वेदांत पाटील पुन्हा एकदा. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. प्रतीक पाटील डाऊन द बॉल. तो मिस्टेक करणार नाही, त्याने टिपलाय झेल. त्याला ठाऊक आहे हा सामन्यामधील महत्त्वाचा फलंदाज आहे डिपेन राठोड आणि त्याचा झेल घेणं महत्त्वाचं आहे. प्रतीक पाटीलनं कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. नेहमी खंबीर साथ देते हो त्याला वसंत भाई चव्हाण. ऑफस्टोनच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज आणि कॉलिंग चांगली झाली. गोलंदाज आणि विकेट मध्ये कॉलिंग चांगली झाली आणि म्हणूनच प्रत्येकने तो झेल टिपला आणि म्हणूनच या गोष्टी ज्या छोट्या छोट्या आहेत खूप काही फरक टाकून जातात. आणि बघा, बॉलर लांब थांबला होता, प्रत्येक बॉल खाली आला आणि खूप चांगला झेल त्यांनी टिपला. पण आता मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी उपांत्य फेरीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता इस्रार पोचतायत. सिच्युएशन थोडीशी बिकट झालेली आहे रॉयल स्टोर मिरावडची. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 3 धावा 2 गडी बाद. डिपेन राठोड बाद झाले परंतु स्ट्रोक खेळल्यानंतर स्वतःने नाराजी व्यक्त केली, स्वतःवरती राग व्यक्त केला डिपेन राठोडनं. कारण त्याला ठाऊक आहे कमी चुकीच्या पद्धतीने फटका खेळलोय आणि तिथे तो बाद झालाय. नवीन फलंदाज इजरार खान मैदानावरती दाखल झालाय. 2 बंधू मैदानावरती, एका बाजूला उबेद खान मुन्ना आणि त्याच्या सोबतीनं इजरार खान हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. आणि जेव्हा जेव्हा हे 2 बंधू एकत्र येतात ना तेव्हा सातत्यानं धावा होताना आपण पाहिलाय.
याही फायनलच्या मॅचमध्ये धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत पाटील पहिल्या षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. फायनलचा सामना आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इम्प्रेस करतोय, प्रभावित केले आतापर्यंत या षटकामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट वेदांत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. इजरार खान नव्यानेच मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून काही धावा आले त्या स्पर्धेमध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 3, 2 गडी बाद. मध्यगतीचा बॉल आणि हलक्यात फक्त ग्लाइड करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज गलीमध्ये बॉल अडवला जाईल. एक सिंगल होते. कंप्लीट शांत आणि संयमी क्रिकेट दिसते या दोन बंधूंचं, उबेद आणि इस्रारचं. सन्मान केला खरं तर. पहिला चेंडू फेस करत होता इजरार खान, त्याला ठाऊक आहे वेदांत पाटील चांगली गोलंदाजी करतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण प्राप्त झालं होतं आणि केवळ चेंडूला फक्त दिशा दिली आणि फक्त एकच धाव मिळाली इजरार खानला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 धावा धाव फलकावरती जोडल्यात. वेदांत पाटील भेदकता गोलंदाजीमध्ये दाखवतोय. कमी गतीने चेंडू टाकलाय, डिफेन्स करण्यासाठी भाग पडलं उबेद खान मुन्नाला. याही चेंडूवरती एक धाव मिळते, परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. वेदांत पाटील फायनलच्या मॅच मध्ये दमखम दाखवतोय. काय गोलंदाजी राहिली. फक्त आणि फक्त 5च धावा मनीष सर या षटकामध्ये खर्च केल्यात आणि 2 महत्वाच्या विकेटी घेतल्यात या मॅच मध्ये. निशांतचे पहिले षटक संपलेलं आहे. आपण पाहतोय अंतिम लढत. अंतिम लढतीतला दुसरा डाव. दुसऱ्या डावातलं पहिलं षटक संपलेले. वेदांचं अनालिसिस आपण स्क्रीनवर पाहतोय. 5 धावा खर्च करून त्याने 2 विकेट्स मिळवलेले आहेत आणि म्हणूनच अंतिम डावाच्या पहिल्या षटकामध्ये उत्तम सुरुवात दिसते. ती म्हणजेच अक्षत 11 टेंबिवलीची. रॉयल्स रन संघाला आता 39 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. आस्किंग रन रेट जातोय 13 वर. तर नक्कीच ठाणे जिल्ह्यातील A1 अँकर राजेंद्र पाटील सर देखील यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहत आहेत आणि टेंबोली या टीमला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. खरं तर आयोजन नियोजनाला देखील, खरं तर आयोजकांना देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. विशेषतः प्रिन्स मूवीचं देखील त्यांनी कौतुक केलं आहे. ज्या पद्धतीने हाय डेफिनेशन कॅमेरा दाखवतोय आणि लाईव्ह टेलिकास्ट देखील कमालीचं पाहायला मिळतं आहे. त्यासाठी राजेंद्र पाटील सर आपला देखील आभार. आपण देखील या स्पर्धेचा आनंद घ्या. आणि म्हणूनच लाखिवलीची एक स्पर्धा आपण पाहिली. स्वर्गीय रघुनाथ स्फूर्ती चषक. त्या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत राजेंद्रजी पाटील आणि आता प्रथमेश पाटील स्क्रीनच्या मागे आहेत प्रिन्स मूवीजचे. ते देखील त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक होते. जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर राजेंद्र पाटील सरांचा आपण सातत्याने उल्लेख करत असतो. A1 अँकर आहेत ठाणे जिल्ह्यातील. यावेळी चेंडूला हुक केलाय उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून. मोठा फटका, परंतु तो फटका फसलाय. फिल्डर रोहन बाबरेनं टिपलाय झेल या मॅच मध्ये. उबेद खान मुन्ना बॅक टू द पॅव्हिलियन. हे काही अन्याय होता, हाकेला धावून जातोय स्वतः. तोडच नाही त्याला, तोडच नाही त्याला. बघा, आवडता स्ट्रोक जेव्हा फसतो तेव्हा ती निराशा त्याच्या चेहऱ्यावर दिसते. बघा, निराश होऊन मुन्ना परततोय कारण तो बैठक चांगले खेळतो, हुक चांगले खेळतो, पूल चांगले खेळतो. त्यांचा शोल्डर स्ट्रॉंग आहे आणि त्याचमुळे त्या फटक्यावर त्यांना महारथ प्राप्त झाले, पण ते बाद झाले. आणि ती निराशा बघा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते की इतका फटका मी चांगला सजवला तर देखील मी बाद झालोय. कॅप्टनचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने फिल्डिंग सेटअप परेश गोराटकरने केली आहे. परेशला ठाऊक आहे मुन्ना कुठे खेळतो आणि त्या ठिकाणी फिल्डर उपस्थित करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि अलीकडच्या कालामध्ये क्रिकेटमध्ये देखील आपण प्रगल्भता सर पाहतोय आणि तीच प्रगल्भता गोलंदाजामध्ये आणि कॅप्टनमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. उबेद खान मुन्ना ज्या फटक्याने त्यांना धावा दिल्यात ना, आज त्याच फटक्याने त्यांना निराश केला या मॅचमध्ये. निशांतजी अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जर आपण पहिल्या डावाला पाहिलं टेंबिवलीच्या, तेव्हा प्रतीक बाद झाले होते, परेश बाद झाले होते, मोनिशने किल्ला लढवला. आता तेच करायचंय इस्रारला, कारण इस्रारने देखील या खेळपट्टीला जवळून पाहिलंय. मागच्या सामन्यात चांगला खेळ इस्रारचा मिळाला. त्याचमुळे रॉयल स्टनर्ससाठी आता ती कामगिरी या 2 फलंदाजांना करावीच लागेल. नवीन फलंदाज कुणाल मैदानावरती दाखल झालेत. प्रतीकचा हा चेंडू फ्लाइंग स्लिपमध्ये फिल्डर आहेत. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, बॉल हातातून निसटलाय. वेदांत पाटील तिथे होता, बॅकअप चांगला होतोय आणि ते कुणालला 2 धावा मिळतील. काय गोलंदाजी करतोय प्रतीक पाटील. फलंदाजीमध्ये त्याला फारसं चांगलं योगदान देता आलेलं नाही आहे. गोलंदाजीमध्ये दमखम दाखवण्याचा प्रयत्न तो करतोय. फलंदाजीचा पेपर थोडा कठीण होता आणि गोलंदाजी त्याला सोपी वाटते, असं चित्र त्याचं दिसते. आणि त्याचमुळे गोलंदाजी करताना त्याने विकेट सुद्धा खूप चांगल्या घेतल्यात या स्पर्धेमध्ये. मला असं वाटतं जवळपास 10 विकेट्स प्रतीकच्या नावावर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झाल्या असाव्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक पाटील.
हो यावेळेस स्लॉग विथ करण्याचा प्रयत्न, फिल्डर डाऊन द बॉल, आणखीन एक झेल, आदित्य भोईर आहे तिथे, त्याने टिपलाय झेल, फलंदाज बाद. निलेश चव्हाण, चेतन पाटील आहेत ते जोडीला, भावेश म्हात्रे, मनीष म्हात्रेची साथ आहे दादाला. थँक्यू. समाजसेवा आज लॉटरीचं तिकीट काढावं लागेल, कारण मी 10 विकेट्स मला होतो, त्यांच्या 9 होत्या आणि त्याच्या 10 आता झालेल्या. आता 10 विकेट झाल्यात प्रतीकच्या या स्पर्धेमधल्या. आणि आता रॉयल स्टनरची गाडी रुळावरून घसरते का, साईड लाईन होते का, कारण 7 धावा 4 गडी बाद आणि ही सुरुवात अपेक्षित नव्हती. या संघाने पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत फलंदाजीचा वरचा स्तर दाखवलाय, पण नेमक्या अंतिम लढतीत झालंय काय रॉयल स्टनर्सला. खरं तर त्यांच्यासमोर गोलंदाजी चांगली केली जाते मनीष सर, कारण ज्या पद्धतीने नियोजित ठिकाणी गोलंदाजी केली जाते, फिल्डिंग सेटअप कमालीचा आहे. आणि परेश गोराटकर एक इंटेलिजंट कॅप्टन आहे आणि तो कमालीची कॅप्टन्सी या मॅचमध्ये करतोय. कारण सुरुवातीला जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये ते मिड ऑनला होते, वेदांत पाटील सोबत चर्चा करत होते, इथे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ते आलेत, म्हणजेच मैदानाच्या चहू बाजूने ते फिरतायत आणि त्यांना जिथे वाटतो ना की हा फिल्डर इथे राहायला हवा, हा फलंदाज इथे मारू शकतो आणि त्या ठिकाणी ते फिल्डर सेटअप करतायत, हे आपण पाहिले या मॅचमध्ये. निशांतजी, पण जर मला षटकारच खेचायचंय, मग कुठेही तुम्ही फिल्डर सेट करा, तो फायदा होणार नाहीये. त्यामुळे आता तोच एक पर्याय बाकी आहे फलंदाजांकडे की क्षेत्ररक्षणामध्ये किती करा फेरफार, जागा शोधून मी खेचेन चौकार, ते नाही जमलं तर खेचेन षटकार. त्यासाठी तुम्हाला टायमिंग करावं लागेल. गोलंदाज तयार, हो फुल टॉस बॉल, खोला टाकण्याचा प्रयत्न, फक्त चेंडूला दिशा दिली, नितेशच्या बॅटमधून हा फटकाला, फिल्डर आहे तिथे, चाच पडतायत आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट होईल का, नितेशच्या बॅटमधून चौकार आलाय आणि इतकी ताकद नव्हतीच लावली बॉटम हँड, आणि फक्त फुलटॉस बॉलला टर्न करण्याचा अंदाज काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पोहोचला होता, पण त्याचा ताळमेळ चुकला आणि मोनिशच्या वतीने झाली चूक आणि 1-2 नशिबाचा चौकार. मनीष पाटील त्या ठिकाणी होते. खरं तर मोनीश पाटील आणि मनीष पाटील फिल्डिंग करण्यासाठी जर पाहिलं तर ते जाणले जातात, परंतु त्यांनी मिस्टेक केली. पण मनीष पाटील समालोचन करतोय आणि मनीष पाटील टेंबिवलीच्या मैदानाच्या आतमध्ये बघा, बाईकची जर आता प्रत्येकाला ओढ लागलेली आहे आणि आता प्रत्येक बाईक आता मैदानावर उतरणार आहे आणि अंतिम लढतीनंतर ती आपण वितरित करणार आहोत जो संघ जिंकणार. नो बॉल, ओव्हरस्टेप झालेत आणि आता अजून एक संधी मिळते फलंदाजांना. पंचांची भूमिका देखील सर या स्पर्धेमध्ये खूप चांगली पाहायला मिळते, कारण प्रत्येक पंचाने दिलेला निर्णय योग्यच पाहायला मिळाला. ललित भोईर सर पंचांच्या भूमिकेमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांची देखील भूमिका पाहायला मिळाली. नो बॉल टाकलाय आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल या मॅचमध्ये. गोलंदाज प्रतीक पाटील बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेस खोलात टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, पुढे आलेत, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती. निशांतजी, आपण उल्लेख एक चांगला केला होता की फलंदाज प्रयत्न करतात पण गोलंदाजीच इतकी चांगल्या दर्जाची होते, तर फलंदाज नेमकं करतील तरी काय. खोला ठेवलेले बॉल आहेत आणि त्या खोला ठेवलेल्या बॉलला बॅकलिपचा खाली वापर केल्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे फक्त बॅकलिप खाली घेतली जाते, बॅकलिपला वर घेण्याचा चान्सच मिळत नाही फलंदाजांना. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते या मॅचमध्ये. हो यावेळेस देखील खोला टाकलाय, वा प्रतीक वा, काय गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये त्याने नो बॉल टाकलाय, त्याच्या षटकामध्ये जर पाहिलं तर मिसफिल्डिंग देखील आली आहे, परंतु गोलंदाजी पहा, ॲक्युरेसी पण आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पिन पॉइंट यॉर्कर, अगदी खोलात हा चेंडू देखील पाहायला मिळाला. सातत्य तुम्हाला अजून जास्त प्रतिभाशाली बनवते, सातत्य तुम्हाला परिपक्व बनवते, सातत्य तुम्हाला लढण्याची वृत्ती प्रदान करते आणि तेच आपण प्रतीक पाटील यांचं अनालिसिस पाहतो ऑन स्क्रीन. एक षटक त्यांनी हाताळलं, 2 विकेट्स त्यांच्या खात्यात, 9 धावा खर्च केल्या. त्यामुळे पहिल्या 2 षटकांवर वरचष्मा आहे अक्षित 11 टेंबिवलीचा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, 44 धावांचं टार्गेट. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये वेदांत पाटीलनं फायनलच्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली आहे. फायनलच्या मॅचमध्ये जो षटक टाकलाय ना, फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्या, तिथून दबाव निर्माण झाला आणि षटक क्रमांक 2 टाकत असताना प्रतीक पाटीलनं देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. या सर्व पारितोषिकांसाठी हा सामना सुरू आहे मनीष सर, अगदी तेच दाखवलं जातं. या 12 बाईक आणि या 12 बाईकसाठी असलेल्या मैदानावरती झुंज तुम्ही पाहताय. एका बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड तर एका बाजूला टेंबिवली. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, अंतिम लढत अजूनही बाकी आहे.
अजूनही मीरा रोडच्या समर्थकांना, त्यांच्या चाहत्यांना, त्यांच्या खेळाडूंना विश्वास आहे की हा सामना आम्ही जिंकणार आहोत. आणि म्हणूनच ते उदास चेहरे जरी आहेत, पण त्या उदास चेहऱ्यांना आनंदी करायचं असेल तर मग मोठे फटके खेचावे लागतील. आपण शोएब पवार पाहतो आणि डोक्यावर हात कोणाचा, अजीब खानने डोक्यावरती हात ठेवला. या मॅच मध्ये तो गोलंदाजी करू शकला नव्हता. थोडंसं चिंतेचं वातावरण आहे, परंतु 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉल इन ट्रॅक वरती यश नांदुरकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग इनला इजरार खान या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर यश येत आहेत. यश नांदुरकर, बघा या ठिकाणी तुमचं वय ही तुमची ओळख नाहीये, तर तुमची गुणवत्ता ही तुमची ओळख आहे. 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू 30, 14 झाल्यात. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे आणि यश नांदुरकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सज्ज इस्रार खान. बॅटची टॉपेज, विकेट कीपर इज इन ऍक्शन मोड. मोठा धक्का इस्रार, ज्याने मात्र धुमाकूळ घातला होता या स्पर्धेमध्ये, त्याला या अंतिम लढतीत स्वस्तात परतावं लागते. मोठा धक्का रॉयल स्टनर्स मीरा रोडला. प्रसन्न झाली चंडिका माता, कमीच नाही कशाची आता आमच्या दादाला, अरे आमच्या दादाला. अरे असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता थँक्यू famous मनीष सर. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही संगीत ऐकताय. दिग्नेश दादा आमचा फेमस झाला, खरोखर फेमसच झालेत. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन, हा सर्व डोलारा आणि क्रीडा रसिकांनी केलेली गर्दी आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. बघा, तुमची काम करण्याची वृत्ती तुम्हाला विशेष बनवते आणि म्हणूनच दोन्ही आयोजक म्हणजे जिग्नेश दादा असतील आणि निलेश दादा असतील, म्हणजे क्रिकेट तेवढं खेळलं नसतील कदाचित, पण क्रिकेट कसं खेळवायचं ना हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच मागच्या वर्षी आपण मुख्यमंत्री चषक पाहिला, यावर्षी आपण उपमुख्यमंत्री चषक पाहतो आणि त्यांना मिळालेले मित्र जे आहेत ते खरंच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत आहेत आणि म्हणूनच यशस्वी आयोजन आपण पाहतोय उपमुख्यमंत्री चषकाचं. यशस्वी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री चषक 2025. नवीन फलंदाज मैदानावरती यश जाधव दाखल झालाय, संघाचा कॅप्टन. ओ यावेळेस प्लेड ऑन. आणखीन एक धक्का, सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये यश नांदुरकरच्या खात्यामध्ये. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. पालघर जिल्ह्यातील एकमेव बाईकची स्पर्धा दादाच ठेव झाला या बोलबाला, झाला या बोलबाला. अरे असं जिग्नेश म्हात्रे तारे फिरलेत, नक्षत्र फिरलेत रॉयल स्टर्स मीरा रोडचे. बॅटची एज घेऊन बॉल स्टंपवर धडकला आणि प्लेड ऑन झाले. रुबिकट आणि यशचा चेहरा अक्षरशः आता निराश दिसतोय, कारण मी देखील चर्चा विवेकशी केली होती. विवेक, यश हा सामना संपवू शकतो, जी कॅपेबिलिटी त्याची मी पाहिले. जरी त्याचे लीड बॅटर्स तितकी चांगली साथ देऊ शकले नाही, पण मला पर्सनली यशवर विश्वास होता. पण यश सुद्धा बाद झाले आहेत आणि त्याचमुळे आता अवस्था थोडी बिकट झाली आहे. रॉयल स्टनर्सची 14 धावा, 6 गडी बाद. गोलंदाजी चांगली केलेली आहे अक्षित 11 टेंबोली या संघाने. खरं तर सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅच मध्ये गोलंदाजांनी डोकं वरती केलंय, कारण आतापर्यंत 6 विकेट बाद झालेत रॉयल स्टनर मीरा रोड या टीमच्या. म्हणून षटकं किती असू द्या, 3, 4, 5, 8, 6, तुम्हाला त्या षटकांनुसार तुमचा खेळ द्यायचा असतो आणि तोच खेळ गोलंदाजांचा दिसतोय. हा खेळ, ही अंतिम लढत फलंदाजांची आहेच नाही. पहिल्या डावात सुद्धा फक्त एकच फलंदाज चांगला खेळला, बाकी फलंदाजांनी साथ दिली नव्हती. पण या सामन्यात देखील दुसऱ्या डावात असंच कुठेतरी अपेक्षित होतं की जरी इतरांना जमत नाही, कोणीतरी एक जमून घेईन, पण तो एक अजूनही दिसत नाहीये रॉयल स्टनर्सचा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. शोएबच्या विरोधात हा चेंडू टाकलाय, शरीराचा वेध घेतलाय, फुल करण्याचा प्रयत्न. इथे देखील फक्त एकच धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. मनीष सर, असं म्हणतात ना, फलंदाज तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतात, परंतु गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात. आणि अगदी तसंच कार्य मैदानावरती टेंबोलीचे गोलंदाज करतायत आतापर्यंत या मॅच मध्ये. आणि अजून थोडंसं मला ॲड ऑन करावं असं वाटते. फलंदाजाचं आयुष्य हे एका चेंडूचं असतं आणि गोलंदाजाकडे 6 संधी असतात. त्याचमुळे गोलंदाज जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो आणि तेच आतापर्यंत या दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळालेलं आहे. यशने क्वालिटी बॉलिंग करताना एकही धाव न खर्च करता 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. त्याचमुळे प्रत्येक गोलंदाजाने दिलेली कामगिरी चोख अदा केलेली आहे. 15 झालेत,
44 करायचे आहेत. पाहूया 9 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज असताना धावांचा पाठलाग कसा केला जाईल. पण अजूनही मैदानाच्या आतमध्ये नितेश आहेत. नितेश यांची शरीरयष्टी पाहता त्यांच्यासाठी हे मैदान छोटं वाटत असावं, पण पाहूया ते मैदान गाजवण्याची धमक आता त्यांच्या खेळण्याच्या शैलीवर दिसते का. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती यश नांदुरकर. नवीन फलंदाज मैदानावरती जर पाहिलं तर शोएब आले, त्यांच्याही बॅटमधून धावा आलेली नाही आहे, परंतु नितेशला इथून धावा बनवाव्या लागतील. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. मिड विकेटला फिल्डर आहे डीपमध्ये आदित्य भोईर. फिल्डिंग चांगली आहे, परंतु चेंडूची फेकी खराब राहिली आणि इथे 2 धावा मिळाल्या. एक्स्ट्रा एनर्जी आदित्यची पाहायला मिळाली. इतक्या वेगळ्या थ्रो करण्याची गरजच नव्हती, कारण धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा नव्हता. त्याचमुळे कधी कधी पाहायचं आहे की फलंदाज नेमकं काय पाऊल उचलतात आणि आपल्याला कुठलं पाऊल उचलायचं आहे. दरम्यान बॉलला थोडा लो ठेवला होता गोलंदाज यशने आणि म्हणूनच ते एलिव्हेशन जे मिळायला हवं होतं चेंडूला स्ट्रोक ऑफर केल्यानंतर ते एलिव्हेशन मिळत नाही आणि म्हणूनच आतापर्यंत तो षटकाराचा रकारा जो आहे तो रिकामी आहे रॉयल स्टनर्सचा. या डावामध्ये षटकार आलेलाच नाही आहे, फक्त एक चौकार आलाय, तो देखील नितीशच्या बॅटमधून आणि मिसफिल्डिंग झाली होती आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. यश नांदुरकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला नितीश आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. यावेळेस मोठा फटका नितीशच्या बॅटमधून, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार. पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून बॅटर सांगतोय सामना संपलेला नाहीये, त्याने देखील ठोकलाय षटकार. प्रसन्न झाली चंडी आता कमीच नाही कशाची आता. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. षटकार योग्य ते वेळ आलाय. मी म्हणालो होतो की हे मैदान त्यांच्यासाठी छोटंच आहे, जशी त्यांची खेळण्याची शैली आहे आणि त्यांची शैली आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साईडला पिकअप स्ट्रोक आणि तो देखील एफर्टलेस होता. षटकार त्यांच्या वतीने रॉयल स्टनर्सला मिळाला. सामन्यामध्ये तो जिवंतपणा आलेला आहे. बॉल शिल्लक आहे 7, आवश्यकता 21 धावांची. 7 चेंडू 21 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, फोटोजेनिक स्ट्रोक होता. स्ट्रोक खेळल्यानंतर तिकडे पाहिलंच नव्हतं आणि तदनंतर पाहिलाय. काय फटका सजवलाय नितीशने या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नितीशने या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आणखीन एक मोठा फटका या मॅच मध्ये नितीशला खेळावंच लागेल. आशालभूत नजरेनं सर्वजण नितीशकडे पाहत आहेत. खरं तर खेळाडू कक्ष पाहतोय रॉयल स्टनर मीरा रोडचा, कारण नितीश जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत आशा पल्लवीत असतील, कारण 5 चेंडूवरती 13 धावांवरती खेळतोय तो या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा यश नांदुरकर. ओव्हर द विकेट कोलाट टाकला होता, समोरच्या दिशेने खेळलेत. वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली केली आहे, फक्त सिंगलच मिळाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावांची गरज आणि जी फायनल अपेक्षित होती आयोजकांना की वन साइड नकोय, एकतर्फी नकोय, तीच अंतिम लढत पाहायला मिळते. कारण जो षटकार खेचला होता नितेशने त्याच वेळेत त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. शेवटच्या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या 24, 6 गडी बाद. जिंकण्यासाठी 6 चेंडू 20 ची गरज. सामना शेवटच्या 6 बॉल्सवर. काय सांगशील या प्रवासाबद्दल? मागच्या 5 दिवसांपासून निशांत तू स्पर्धा कव्हर करतोय आणि कित्येक विक्रम या ठिकाणी पाहायला मिळाले. एक सामना असा होता 1 चेंडू 7 धावा. तर नक्कीच 1 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता होती. खरं तर दत्ताली स्पोर्ट जुळचंद्र आणि टीम 94 धाणी या 2 संघामध्ये तो सामना रंगला होता आणि तिथून यशरक्षकाने केलेली मिस्टेक आणि तदनंतर विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून गोल्डन षटकार या मॅचमध्ये आलाय. या मॅचमध्ये 2 फायफर देखील घेतले गेलेत. या स्पर्धेमध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार देखील आलेत आणि या स्पर्धेमध्ये सलग 2 विकेट देखील सातत्याने आलेत. ही स्पर्धा चर्चेमध्ये राहिली आहे मनीष सर. नाही, आमच्याकडे एन्सायक्लोपीडिया भीमपालजी कांबळे आणि त्यांच्या हातामध्ये काय आहे? त्यांच्या हातामध्ये तो गोल्डन पेपर आहे, ज्यावर मालिकावीर कोण आहे, बेस्ट बॅटर कोण आहे, बेस्ट बॉलर कोण आहे, या सर्व खेळाडूंची माहिती आलेली आहे. त्याचमुळे ते आता नक्कीच कोडं उलगडेल या षटकानंतर जेव्हा बक्षीस समारंभ चालू होईल आणि ती एक बाईक जी मालिकावीरची आहे ती कोणाची, त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. खरं तर मैदानावरती तुम्ही मित वानखडे
यांना देखील पाहत आहे जे ड्रिंक्स घेऊन गेलेत खेळाडूंसाठी. आणि खरं तर टायगर या नावाने ते ओळखले जातात. या स्पर्धेला देखील टायगर याच नावाने ओळखलं जातं असं मित वानखडे यांना तुम्ही पाहताय. 2023 पासून त्यांना टायगर हे नवीन नाव दिलेलं आहे आणि या स्पर्धेमध्येच त्याला टायगर नाव मिळालंय. आता मला कुतूहल आहे की नेमकं टायगर हेच नाव त्यांना का दिलं. चला असो, शेवटच्या आपण 6 चेंडूंकडे वळतोय, शेवटच्या षटकाकडे वळतोय. निकाल कुणाच संघाच्या बाजूने जाईल ती ओढ प्रत्येक प्रेक्षकाची आहे. प्रेक्षक अजूनही या क्रीडानगरीमध्ये आतुरतेने वाट पाहतायत की या पर्वाचा विजेता नेमका कोण आहे. आणि पाहूया टायगर तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मोहनीश पाटील आपल्याला पाहायला मिळतो. याच मोहनीश पाटीलच्या बॅटमधून एका षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या मनीष सर. आणि इथून जर पाहिलं ना तर 6 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला फलंदाज नितीश यांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला मोहनीश पाटील या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. सामना संपलेला नाही आहे कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक चेंडूमध्ये रंगतदार स्थिती निर्माण झालेली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मोहनीश पाटील, स्ट्रायकिंग एंडला नितीश, त्याच्या बॅटमधून धावा आलेत. 6 चेंडूमध्ये 14 धावांवरती तो खेळतोय. हो यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने गरकन गिरकी घेतली आणि फलंदाज नितीशची फिरकी घेतली आहे. चेंडू आले डॉट. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने केलेली आहे, म्हणजे सुरुवात या षटकाची अक्षित 11 टेंबिवली संघाने केलेली आहे. आता एक बॉल कमी झालाय, 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 ची गरज. जमेची बाब ही रॉयल स्टनर्ससाठी की नितेश अजूनही खेळपट्टीवर तग धरून उभा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळेस देखील खोलात टाकलाय सलगचा दुसरा चेंडू डॉट. मोहनीश पाटील काय गोलंदाजी करताय स्लॉगवरच्या षटकामध्ये. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. प्रत्येक फलंदाजामध्ये एक उणीव असते, ते शोधणं तुमचं काम असतं आणि तेच आता मोनिशने बऱ्यापैकी शोधलेलं आहे आणि बऱ्यापैकी अडवलंय या षटकामध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स मोनिश. गोलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळेस आपल्याकडे फाईन लेगला फिल्डर आहे. मिस्टेक होईल का? नाही, त्याने टिपलाय झेल. नितेश निघालेत परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. मी शोध घेतोय की निलेश दादा चव्हाण आहेत कुठे. निलेश दादा चव्हाण आहेत कुठे, त्यांना मी शोधतोय. नेमके निलेश दादा चव्हाण गेलेत कुठे, कारण त्यांच्याच वतीने पुरस्कृत केलेला संघ अक्षित 11 टेंबिवली आहे. व्यासपीठा सर्वजण आहेत, सर्व पाहुणे, सर्व आयोजक आहेत, पण निलेश दादा आहेत कुठे. बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडूमध्ये आवश्यकता 20 धावांची. 3 चेंडू 20 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर मोनिशचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडूवरती 20 धावांची आवश्यकता होती. मोनिश आलेत बॉलिंग करण्यासाठी आणि सलग त्याच्या माध्यमातून 2 चेंडू डॉट आलेत. चेंडू डॉट तर आलेत परंतु विकेट देखील पाहायला मिळाली कारण फलंदाज नितेशला तरी बाद केलं. नवीन फलंदाज अजीब मैदानावरती दाखल होतोय. निलेश दादा चव्हाण यांचा संघ अक्षित 11 टेंबवली आज पुन्हा एकदा फायनल जिंकतोय की काय. कारण निलेश दादा चव्हाण याने जेव्हा जेव्हा टेंबवली संघाला जुचंद्रमध्ये बोलवलंय ना तेव्हा तेव्हा टेंबवली संघाने फायनल जिंकली आहे. यंदाच्याच हंगामामध्ये लोकनेते चषक जिंकले आणि आता उपमुख्यमंत्री देखील चषक जिंकण्याच्या उंबरठ्यावर टेंबवली संघ आलाय. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल्स, यालाच म्हणतात परफेक्शन. मोनिशने या षटकाची जबाबदारी स्वीकारली. मोनिशने या अंतिम लढतीची जबाबदारी स्वीकारली. फलंदाजी चांगली झालीच, पण आता फलंदाजी सोबत गोलंदाजी सुद्धा मोनिशची तितकीच चांगली होते. 2 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा मोनिश बॉलिंग ट्रॅकवर. ओ यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेत. काऊ कॉर्नर फेसला फिल्डर आहेत, पुढे आलेत, साच पडतायत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी अजीब खानच्या बॅटमधून येतोय चौकार. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर विंडो सीट मिळून काय फायदा, पण अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक 1 चेंडू 16 धावा. सामना शेवटच्या बॉलवर आणि आता पाहूया उपमुख्यमंत्री चषक खर तर जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. अक्षित 11 टेंबिवली. शेवटचा 1 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 16 ची. खरं तर क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांना देखील दाखवलं जातं. परंतु इथे जर पाहिलं तर एकच चेंडू बाकी आहे. एका बाजूला टेंबवली तो अगदी जर पाहिलं तर शिरकाव करतोय या मॅच मध्ये. फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज मोनिश पाटील आणि ते टेंबवली अक्षित 11 टेंबवली उपमुख्यमंत्री चषकावरती नाव करतोय. अभिनंदन 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 अक्षित 11 टेंबवली संघ. वा, जबरदस्त खेळ या संघाने केलाय आणि हा फायर शो तुम्ही पाहू शकता. उपमुख्यमंत्री चषकामधील जबरदस्त आयोजन, या चषकावरती नाव कोरलंय
अक्षित 11 टेंबोली अर्थातच निलेश दादा चव्हाण यांच्या संघाने अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.